गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं ऑफलाईन आणि ऑनलाईनच्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. बघा, 9th स्टँडर्डचा आज आपण 9th स्टँडर्डचा पार्ट 2 चा पहिला लेसन आपण बघणार आहे आज, आणि तो लेसन आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. हा लेसन आपण आज घेणार आहे. मग ह्या लेसनची बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत जे काही गोष्टी असतात ते आपण इथं कव्हर करणार आहे. आणि प्लस सर्वात महत्त्वाची गोष्ट जी मी मगाशी बोललो काय, तर तुम्हाला जेवढे क्लासिफिकेशन ऑफ प्लांटचे हार्डवर्ड आहेत ते ऑलरेडी मी ग्रुपला टाकलेले, ते सर्व नोटबुक मध्ये लिहायचे आहे आणि प्लस ते पाठ पण करून आणायचे. उद्या आले मी ते विचारणार आहे सरांचे ते पाठ पाहिजे, आले लक्षात. आणि प्रत्येक लेसनच्या आधी हेच करणार आहे, जो लेसन असेल त्याच्या आधी हार्डवर्ड देणार तुम्हाला मी ग्रुपला, आणि ग्रुप मधून ते तुम्ही काय करायचे लिहून घ्यायचे तुमच्या नोटबुक मध्ये आणि ते पाठ पण करायचे. येईल लक्षात सर्वांच्या नक्की. मग आता आपण आज टॉपिक सुरू करूया, कोणता? क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. आता क्लासिफिकेशन म्हणजे काय रे? वर्गीकरण. क्लासिफिकेशन म्हणजे बघा, आपलं सपोज एक 9th चा क्लास आहे, हुशार विद्यार्थी, रेग्युलर अभ्यास करणारे विद्यार्थी, मार्क्स चांगले मिळणारे विद्यार्थी, आपण असे ग्रुप केले तर याला काय म्हणणार आहे आपण? क्लासिफिकेशन. कळालं का? मग आधी क्लासिफिकेशन तसंच करायचंय, पण कोणाचं करायचंय? प्लांट्स. प्लांट्स म्हणजे झाडं. झाडांचे खूप ह्या युनिव्हर्स मध्ये खूप प्रकार आहेत. म्हणजे आपण लास्ट स्टँडर्डला म्हणजे 8th स्टँडर्डला एक गोष्ट शिकलोय बघा, पहिल्याच चॅप्टर मध्ये शिकलोय काय बरं? किंगडम शिकलोय. आठवतो का सर्वांना? लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये आपण किंगडम शिकलेलो आहे. हाऊ मेनी टाइप्स ऑफ किंगडम? किती टाइपचे किंगडम्स होते आठवत आहे का? 5 टाइपचे किंगडम होते. 5 टाइप्स. या जगामध्ये दोनच गोष्टी, एक आहे लिव्हिंग आणि दुसऱ्या काय? नॉन लिव्हिंग. बरोबर ना? ज्या लिव्हिंग आहे का, या सर्व लिव्हिंगचं क्लासिफिकेशन केलंय 5 टाइप्स मध्ये. त्यालाच आपण काय म्हणतो बरं? 5 किंगडम सिस्टीम. लक्षात आलं? जेवढ्या लिव्हिंग आहे ह्या अर्थवर, जेवढ्या लिव्हिंग गोष्टी आहे त्या सर्व कशात टाकलेल्या आपण? तर किंगडम मध्ये. किती टाइप्स आहे बरं किंगडमचे? 5 टाइप्स. 5 टाइप आहे. मग ते कोणते कोणते आठवते का तुम्हाला? आपण 9th स्टँडर्डला 8th स्टँडर्डला ऑलरेडी आपण घेतलेले. कोणते आठवत्या? कोणते आहे? मोनेरा. सर्वात पहिला जो किंगडम आहे, सर्वात पहिला तो कोणता आहे बरं? मोनेरा. 2 नंबरचा कोणता आहे बरं? प्रोटिस्टा. 2 नंबरचा कोणता आहे? प्रोटिस्टा. 3 नंबरचा कोणता आहे? फंगी. कोणता आहे? फंगी. 4 नंबरचा कोणता आहे? 4th नंबर प्लॅन्टिना. तो प्लांट्सच आपल्याला बघायचा आहे. आणि 5 नंबरचा कोणता आहे? ॲनिमिलिया. ॲनिमिलिया म्हणजे काय? सर्व ॲनिमल, ज्याच्यामध्ये आपल्यासारखे पण जनावर राहणार आहे. ॲनिमल, माणूस काय एक प्रकारे ॲनिमलच आहे ना, हे सर्व प्रकारचे राहणार आहे. मग आता आपण 8th स्टँडर्डला ऑलरेडी पहिले 3 किंगडम शिकलेले. कोणते बरं? मोनेरा, प्रोटिस्टा आणि फंगी. हे 3 ऑलरेडी किंगडम आपण बघितलेले. या स्टँडर्डला आपल्याला 9th ला कोणता बघायचा आहे? 4th किंगडम. कोणता बरं? प्लॅन्टिनिया म्हणजेच प्लांट. आणि 10th स्टँडर्डला आपण गेलो तर 5 किंगडम 5th किंगडम शिकायचा. कोणता बरं? ॲनिमिलिया म्हणजे ॲनिमल सर्व बघायचे. कळालं काय? नक्की. मग आता ह्या लेसन मध्ये काय काय ते आपण सर्व बघूयात. मग ह्या लेसन मध्ये आपल्याला 4 पॉइंट बघायचे. किती पॉइंट्स आहे? 4. पहिला आहे इंट्रोडक्शन ऑफ किंगडम प्लॅन्टिना किंवा प्लॅन्टी. प्लॅन्टी म्हणजे काय? वेगवेगळ्या प्रकारचे झाड, त्यांचं आपल्याला इंट्रोडक्शन बघायचं आहे. लक्षात. सेकंड काय बघायचं आहे? बेसिस ऑफ प्लांट क्लासिफिकेशन, म्हणजे प्लांटचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. पण कशाच्या बेसिसवर केलंय? काहींना फळं आहेत तर काहींना फळं नाहीये, काहींना फुलं आहे म्हणजे फ्लावर आहे तर काहींना फ्लावर नाही, काहींना रूट आहे तर काहींना रूट नाहीये, काहींचे रूट एकदम मजबूत आहे तर काहींचे रूट काय बरं? वीक आहे, काहींना लिव्ज आहे काहींना लिव्ज नाही, काहींना स्टीम आहे काहींना नाहीये. अलग लक्षात. म्हणजे अशा प्रकारे काय केलंय? क्लासिफिकेशन केलंय. तेच आपल्याला बेसिस ऑफ द प्लांट क्लासिफिकेशन मध्ये बघायचंय. थर्ड आपल्याला बघायचंय क्रिप्टोजेम. काय बघायचं आपल्याला? क्रिप्टोजेम. क्रिप्टोजेम्स म्हणजे थोडक्यात सांगतो, क्रिप्टोजेम्स म्हणजे असे प्लांट्स जे एकदम सुरुवातीच्या स्टेजला होते, म्हणजे त्यांना खूप काही असे रूट नव्हते. रूट म्हणजे काय? मुळं नव्हते. त्यांना खूप चांगले असे स्टीम नव्हते म्हणजे खोड नव्हतं. खूप चांगल्या प्रकारे त्यांना लिव्स नव्हते, त्यांना फ्लावर्स नव्हते आलेले, त्यांना फ्रुट्स नव्हते आलेले, एकदम सुरुवातीचे स्टेज. आणि चौथा आपल्याला बघायचा तो काय बरं?
फेनोरोजेन्स. फेनोरोजेन्स म्हणजे काय? असे प्लांट जे डेव्हलप झालेले. मग याच्यामध्ये कोण येणार आहे? ज्यांना सीड्स असतील म्हणजे बिया आलेल्या असतील, फ्लावर्स असतील, यांना रूट असणार आहे, यांना स्टीम असणार आहे, आले लक्षात, यांना लिव्ज असणार आहेत म्हणजे पानं वगैरे असणार आहेत, यांना पाणी वाढण्यासाठी झायलम असणार, एक वेगळी अन्न नलिका असणार आहे, पाण्याची नलिका असणार आहे. हे सर्व डेव्हलप झालेले. हे कोणते प्लांट असणार आहे? फेनोरोजेन्स. तर ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या. चॅप्टर मध्ये काय सर्वांना कळेल? नक्की काही डाऊट राहील? मग आता आपण डायरेक्ट चॅप्टरला सुरुवात करणार आहे. मग बघा, पहिलाच पॉइंट आहे तुमच्या आल्या बुक मध्ये, कोणता आहे बरं? इंट्रोडक्शन टू किंगडम प्लॅन्टी. मग इंट्रोडक्शन करायचं आपल्याला, फक्त पहिले माहिती घ्यायची किंगडम प्लॅन्टी काय. बघा काय काय दिलंय. अकॉर्डिंग टू, ही जे 5 किंगडम सिस्टीम ही कुणी सांगितली होती रे आपल्याला? आठवतात? आपण 8 ला शिकलोय, रॉबर्ट विटाकर. हे नाव लक्षात ठेवा, हे पाठच पाहिजे तुम्हाला आयुष्यभर. कारण आपण जर 10वीला आहे, 11वी 12वी सायन्सला आहे, हा रॉबर्ट विटाकर येणार म्हणजे सगळीकडे येणार आहे, पाठच पाहिजे. नाव काय चालं? सरांनी म्हणा काय? रॉबर्ट विटाकर म्हणा ना. हे काय? रॉबर्ट. काय नाव आहे? रॉबर्ट विटाकर. छान नाव आहे ना, व्यवस्थित पाठ करायचं. रॉबर्ट विटाकर हा असा व्यक्ती आहे का ज्यांनी या अर्थ वरती जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे का त्याचं 5 किंगडम मध्ये काय केलं? क्लासिफिकेशन केलं. हे आपण 8th स्टँडर्डला ऑलरेडी शिकलेलं आहे. द लिव्हिंग वर्ल्ड कॅन बी क्लासिफाईड इंटू 5 किंगडम. कोणी केलंय? रॉबर्ट विटाकर. रॉबर्ट विटाकरने काय केलंय? जेवढी लिव्हिंग वर्ल्ड आहे का या पृथ्वीवर, जेवढे लिव्हिंग आहे, लिव्हिंग म्हणजे जिवंत, मग त्याच्यात ट्री येणारे, अॅनिमल येणारे, जे येणारे, मग तिने सर्वांचं क्लासिफिकेशन किती किंगडम मध्ये केलेलं आहे बरं? 5 किंगडम. जसं मगाशी सांगितलं, कोणता सांगितलं? मोनेरा. मोनेरा असे अॅनिमल्स आहेत किंवा असे घटक आहेत का जे खूप डेव्हलप झालेले नाहीये, त्यांच्या सेल्स डेव्हलप झालेल्या नाहीये, ते खूप कमी दिवस जातात, लगेच मरून जातात, त्यांना आयडेंटिफाय करणं पण अवघड आहे. ते एकदम सुरुवातीची लिव्हिंग आहे. त्याच्यानंतरचे कोण आहे बरं? सेकंड, प्रोटिस्टा. प्रोटिस्टा म्हणजे असे अॅनिमल का जे थोडे डेव्हलप झालेले आहेत. अॅनिमल म्हणण्यापेक्षा असे लिव्हिंग किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम का जे थोडे डेव्हलप झाले, यांच्या सेल थोड्या डेव्हलप झालेल्या आहे, यांच्या सेलमध्ये मॉडिफिकेशन झाले. लक्षात, हे सर्व युनिसेल्युलर होते. हे युनिसेल्युलर आहे, काही अपवादात्मक मध्ये मल्टीसेल्युलर पण आहे. थर्ड कोणता आहे बरं किंगडम? फंगी. फंगी म्हणजे काय रे? बुरशी. पावावरती बुरशी येते बघा, किंवा आपण पावसाळ्यामध्ये वगैरे भाकरीला बुरशी येते, चपात्यांना बुरशी येते. आलं लक्षात? बेकरीतले कोणते पदार्थ जर तुम्ही अशा 2-4 डब्बा पॅक बंद डब्यात जर ठेवले, त्याच्यावरती बुरशी येते बघा, काळा कलर येतो, ग्रे कलर टाइप येतो. ते काय? सरी फंगी. इव्हन तुम्ही ते मशरूम खातात का? मशरूम माहिती आहे ना? मशरूम सुद्धा एक प्रकारे काय बरं? फंगी. सम फंगीज आर पॉइझनस, सम आर गुड फॉर हेल्थ. काही फंगी ह्या पॉइझन आहेत, म्हणजे लोक ते जर आपल्या पोटात गेले तर आपण मरू शकतो. पण काही फंगी हा आपल्या शरीराला खूप चांगले आहे. जसे फॉर एक्झाम्पल काय सांगितलं मी तुम्हाला? मशरूम. मशरूम मध्ये प्रोटीन्स असतात, मशरूम मध्ये खूप काही गोष्टी चांगल्या आहेत ज्या आपल्या हेल्थला खूप चांगले. जे व्हेजिटेबल लोक आहेत का त्यांनी मशरूम खाल्लं पाहिजे. म्हणजे जे नॉन व्हेज मध्ये काही जे कंटेंट आहे, प्रोटीन्स आहे, इतर काही महत्वाच्या कंटेंट्स आहेत, ते आपल्याला मशरूम मधून मिळतात. मग ते फंगी थर्ड, म्हणजे हे प्रोटिस्टापेक्षा जास्त डेव्हलप झालेले आहेत. फोर्थ मध्ये कोण येणार आहे? प्लांटी. प्लांटी म्हणजे काय रे? प्लांट. प्लांटचं क्लासिफिकेशन केले जे आपल्याला 9th स्टँडर्डला शिकायचंय. आणि फिफ्थ वाला काय बरं? ॲनिमिलिया. म्हणजे काय? सर्व ॲनिमलचं क्लासिफिकेशन आहे. बट हे क्लासिफिकेशन आपल्याला कोणत्या स्टँडर्डला बघायचं आता? 10th ला. हे जे पहिले 3 होते का हे आपण कुठे बघितले? 8th स्टँडर्डला. आणि ह्या स्टँडर्डला फक्त आपल्याला काय बघायचंय रे बाबांनो? प्लांटी बघायचं. काय बघायचं आहे? प्लांटी. क्लिअर झालं मी काय बोललो आतापर्यंत? मग हे किंगडम सिस्टीम कुणी आणलेली आहे? रॉबर्ट विटाकर. किती किंगडम सिस्टीम आहे? 5 किंगडम सिस्टीम. कोणत्या कोणत्या सरांनी जोरात सांगायचं असतील? हे पाठच करायचे ह्याच सिक्वेन्सने आले पाहिजे. पुन्हा एकदा म्हणा काय?
येईल लक्षात? नक्की एकदम ओके. मग आता आपल्याला फक्त प्लॅन्टी बघायचं आहे. काय बघायचं आहे? प्लॅन्टी. मग आता हे इथं जे दिलेलं आहे का ते इथं तुम्हाला टी डायग्राम मध्ये मी दिलेलं आहे. टी डायग्राम मध्ये काय दिलंय बघा मग इथं लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. लिव्हिंग म्हणजे काय रे? या अर्थ वरती जेवढे जिवंत आहेत ते सर्व लिव्हिंग आहे. मग लिव्हिंग मध्ये दोन टाइप्स पडतात. किती टाइप्स आहे? दोन. एक आहे प्रोकॅरियोटिक्स आणि एक आहे युकॅरियोटिक्स. पेन हातात ठेवा, पटापट लिहायचं आहे हा बोबड्यांनो. परत परत रिपीट नाही होणार आणि विचारलं मला आन्सर आलं पाहिजे. लिव्हिंग मध्ये लक्ष द्या, आळस नका देऊ. उभा राहा दोघं, मागशी उभे राहा. राहू बे दोघं, बसा खाली. राहू बे पटकन, हात वरती करा. तू त्याच्या डोक्याला लाव हात, तू त्याच्या डोक्याला हात लाव. लाव लाव लवकर, लाव लाव लवकर, लाव लाव. बसा आता दोघं खाली. आता छान वाटेल तुम्हाला, फ्रेश वाटेल. आता जांभळे नाही. आता लक्ष द्या इकडे. आता जर कोणी बोललं ते याद राहा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. काय आहे? लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये किती टाइप्स पडतात? टू टाइप्स. पहिला कोणता आहे? प्रोकॅरियोटिक्स. सेकंड कोणता आहे? युकॅरियोटिक्स. आता समजून घ्या व्यवस्थित हा. प्रोकॅरियोटिक्स म्हणजे काय हे ऑलरेडी आपण 8th स्टँडर्डला शिकलेलं आहे, पण आपल्याला काल काय खाल्लं तेच लक्षात नाही. तेव्हा ते 8th स्टँडर्डचं 1 वर्षापूर्वीचं काही लक्षात राहील का? नाही म्हणते निर्लज्ज तुम्ही. किमान मला बरं वाटेल तो होतं म्हणायचं. मी सांगणारच आहे तुम्हाला, पण होतं म्हणायचं किमान. असं त्याला काय हरकत नाही. प्रोकॅरियोटिक्स म्हणजे काय आणि युकॅरियोटिक्स म्हणजे काय? प्रोचा अर्थ असतो एकदम सुरुवात. प्रोचा अर्थ असतो सुरुवातीच. कॅरियोटिकचा अर्थ असते सेल. कॅरियोटिकचा अर्थ काय बरं? सेल. एकदम सुरुवातीचे सेल. जी सुरुवातीची सेल असते का, जी सुरुवातीची सेल होती का, ती डेव्हलप झालेली नव्हती. म्हणजेच काय? डेव्हलप आणि अनडेव्हलपचा अर्थ काय थोडक्यात मी सांगतो एकदा. युकॅरियोटिक्स म्हणजे अशी सेल जी डेव्हलप झालेली नाहीये, एकदम सुरुवातीची सेल होती. सेल जनरली अशी असते, कसाही शेप असतो, आपण गोल घेतली. मध्ये काय असतो बरं? न्यूक्लियस वगैरे असतो. पण या प्रोकॅरियोटिकची जी सेल आहे याचा न्यूक्लियस पाहिजे तेवढा डेव्हलप झालेला नसतो. ह्या न्यूक्लियस मध्ये असतात डीएनए, आरएनए वगैरे असतात. ते याचे असे विखुरलेले असतात, स्प्लिट झालेले असतात. पुढे बरं? याच्या सायटोप्लाझम मध्ये. म्हणजे पूर्ण डेव्हलप झाली का स्ट्रक्चर? नाही. म्हणून लक्षात ठेवा, आता नेहमी तुम्हाला नेहमी लागणार आहे, प्रोकॅरियोटिक्स म्हणजे अशी सेल जी पूर्ण डेव्हलप झालेली नाही. म्हणजे तिचं न्यूक्लियस पूर्ण डेव्हलप झाला नाही. सायटोप्लाझम मध्ये जे काही बॉडी ऑर्गन्स आहेत सेलचे ते सुद्धा डेव्हलप झालेले नाही, अंडर डेव्हलप आहेत ते. असून अशा सेलला आपण काय म्हणतो? काय म्हणतो? पटकन बोला, काय म्हणतो? प्रोकॅरियोटिक्स. कळाले का प्रोकॅरियोटिक्स? नक्की. मग ही अर्थ जेव्हा बनली असेल का, त्यावेळी जी नवीन सुरुवातीला जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आले का, ते हे असणार आहे बहुतेक. आलं का लक्षात? ओके. यू म्हणजे काय रे? युकॅरियोटिक्स. युकॅरियोटिक्स. आता कॅरियोटिक्सचा अर्थ कळाला ना आपल्याला, काय बरं? सेल. यूचा अर्थ असतो डेव्हलप झालेले. काय बरं? डेव्हलप. मग युकॅरियोटिक्स म्हणजे काय? अशी सेल का जी डेव्हलप झालेली आहे. मग आता डेव्हलप झाली म्हणजे काय रे बाबड्यांनो? तर बघा लक्ष द्या. डेव्हलप झाली म्हणजे काय? बघा ही सेल आहे, या सेल मध्ये प्रॉपर न्यूक्लियस आहे, एकदम प्रॉपर. याच्यात प्रॉपर न्यूक्लियस नव्हता. याच्या न्यूक्लियस मध्ये आरएनए, डीएनए एकदम प्रॉपर आहेत सर्व. इथं सर्व सायटोप्लाझम एकदम प्रॉपर आहे, नो डाऊट. सेल वॉल आहे, सेल मेम्ब्रेन आहे. जर सेल वॉल कधी असते? जर प्लांटची सेल असेल तर. ओके. आणि प्लांटची नसेल तर ती नसणार. पुढे गेला ते सांगतो तुम्हाला काय. मग याच्यातले जे काही ऑर्गन्स आहे, कोणाचे बरं? सेलचे जे ऑर्गन्स आहे का, हे सुद्धा डेव्हलप झालेले आहेत. अशी जी डेव्हलप सेल असते त्याला काय म्हणायचं? युकॅरियोटिक्स. जी डेव्हलप नाही तिला काय म्हणायचं? सरांनी म्हणा काय? प्रोकॅरियोटिक्स म्हणजे काय? सेल डेव्हलप झालेली नाही. युकॅरियोटिक्स म्हणजे काय? अलग लक्षात? नक्की. काही डाऊट राहील का याच्यामध्ये? अजिबात नाही. ओके. नेक्स्ट आपण जाऊया पुढे. हे दोघांचा अर्थ काय? या लिव्हिंग वर्ल्ड मध्ये दोन प्रकारे, प्रोकॅरियोटिक्स अँड युकॅरियोटिक्स. नेक्स्ट. आता प्रोकॅरियोटिक्स जे आहे का, आपण 5 किंगडम बघितले. किती किंगडम आहे बरं? 5. ज्याच्यामध्ये सेल डेव्हलप झाली नाहीये असे कोण आहे? प्रोकॅरियोटिक्स. आणि प्रोकॅरियोटिक्स मध्ये कोण आहे बरं? मोनेरा. तुम्हाला मगाशीच बोललो मोनेराच्या सेल पूर्ण डेव्हलप झालेल्या नाहीये. मग प्रोकॅरियोटिक्स मध्ये कोण येणार आहे?
किंगडम मोनेरा, सृष्टी. किंगडमला आपण काय म्हणतो? सृष्टी. कोणती? मोनेरा. युकॅरियोट्स मध्ये पुन्हा दोन टाइप्स पडतात. किती टाइप्स पडतात? दोन. पहिला आहे युनिसेल्युलर, दुसरा आहे मल्टीसेल्युलर. आता लक्ष द्या, चला इकडे. तिथं थोडा वेगळा वर्ड आलाय, लगेच सांगतो. हे हार्डवर्ड पाठच पाहिजे, सर्वांची मिनिंग हे कळालेच पाहिजे. प्रोकॅरियोटिक झाला, युकॅरियोटिक झाला, मोनेरा झाला. मोनेरा म्हणजे एकदम सुरुवातीचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ओके. आता युकॅरियोटिक्स मध्ये टू टाइप्स आहे. एक कोणता आहे? युनिसेल्युलर, सेकंड मल्टीसेल्युलर. मिनिंग समजून घेऊ आपण. बघा आता, युनिचा अर्थ असतो वन आणि सेल्युलरचा अर्थ असतो सेल. म्हणजे असा लिव्हिंग ऑर्गॅनिझम ज्याच्यामध्ये फक्त एकच सेल आहे. मल्टीचा अर्थ असतो का रे? खूप. आणि सेल्युलर म्हणजे काय रे? सेल. ज्याच्या बॉडीमध्ये खूप सेल आहे त्याला म्हणायचं मल्टीसेल्युलर. ज्याच्या बॉडीमध्ये फक्त एकच सेल आहे त्याला काय म्हणायचं? युनिसेल्युलर. मिनिंग कळतोय दोघांचा? आपण काय रे? आपण मल्टी. कारण की मी इथं हाताला जरी असं थोडं कातड धरलं तरी हजारोनी लाखोनी सेल्स पकडल्यासारखं आहे. आपल्या टोटल बॉडीमध्ये तुम्हाला माहिती आहे का, 30 to 38 ट्रिलियन सेल आहे आपल्या बॉडीमध्ये. किती आपल्या बॉडीमध्ये सेल? 30 to 38 ट्रिलियन सेल. ट्रिलियन एवढा आकडा मस्त 1 2 3 म्हणता म्हणता आपले पिढी आखी जाईल, मरायला बसलो आपण. एवढ्या सेल्स आहे आपल्या बॉडीमध्ये. आपली बॉडी कशापासून बनली आहे? सेल पासून. बरोबर ना? कुठे बरं आपल्या बॉडीमध्ये सेल? कुठे रे आपल्या बॉडी सेल? भडंगी कुठे रे? पूर्णवाडीत. केसात आहे का आपल्या सेल? आहे का? हातात आहे का? नेल्स मध्ये आहे का? सर बॉडीमध्ये सेल सेल सेल. आपली सर्व बॉडी कशापासून बनली? सेल. ट्रीज कशापासून बनल्या? सेल. हे सर्व जे किंगडम बनले की सेल्स पासून बनले. फक्त ज्यातला पहिला ज्याची सेल डेव्हलप झालेली नाहीये, बाकी सर्वांचे डेव्हलप झालेले. क्लिअर झाला का पॉइंट? ओके. युनिसेल्युलरचा अर्थ कळाला, मल्टीसेल्युलरचा अर्थ कळाला. जे अंड असतं का, अंड हे युनिसेल्युलर आहे, एकच सेल आहे. बाकीचे जे आहेत ऍनिमल वगैरे, प्लांट वगैरे, हे काय आहे? मल्टीसेल्युलर आहे. पॉइंट क्लिअर होईल? ओके. नेक्स्ट पुढे जाणार आहे आपण. आता युनिसेल्युलर मध्ये कोण आहे बरं? प्रोटिस्टा. सेकंड जो किंगडम आहे का तो युनिसेल्युलर आहे. म्हणजे प्रोटिस्टा मधले जेवढे अॅनिमल्स आहेत, जेवढे काही लिव्हिंग आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, हे सर्व काय? युनिसेल्युलर आहे, ज्यांच्यात फक्त काय? एकच सेल. बट मल्टीसेल्युलर मध्ये काय? आता पुन्हा दोन टाइप्स आहे. मल्टीसेल्युलर मध्ये टू टाइप्स आहे. पहिला आहे विथ सेल वॉल. वॉल म्हणजे भिंत. विदाउट सेल वॉल. जसं की बघा, आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मी. आता जे ॲनिमल आणि प्लांट यांच्या सेलमध्ये एक दोनच फक्त गोष्टी वेगळ्या आहे, बाकी जवळपास सेम आहे. म्हणजे प्लांटची सेल घ्या आणि ॲनिमलची सेल घ्या, दोन तीन गोष्टी जर सोडल्या, उदाहरणार्थ मध्ये आहे प्लॅस्टोसाइड वगैरे, जे फक्त प्लांटच्या सेलमध्ये आहे, ॲनिमलच्या सेलमध्ये नाहीये, पण ते खूप मध्ये. पण एखादी सेल दिली आहे आणि तुम्हाला आयडेंटिफाय करायला लावलं की ही ॲनिमलची सेल आहे की ही प्लांटची सेल आहे, तर ओळखण्याचा एकच चान्स आहे. कोणता चान्स आहे? तर बघा, आता सपोज ही एक सेल आहे, ही एक सेल आहे. या सेलच्या एका सेलच्या बाहेर अजून एक कव्हर आहे. हे जी एक्स्ट्राचा कव्हर आहे का, याला म्हणतो आपण सेल वॉल. बट या सेलला ही सेल वॉल आहे का? नाहीये. ज्याला सेल वॉल असती त्याला म्हणतो आपण प्लांट किंवा प्लांटी. काय म्हणतो? प्लांट. ज्या झाडांच्या सेल असतात का त्यांना सेल वॉल असते. पण ज्याला सेल वॉल नाहीये ते कोण आहे बरं? ॲनिमल्स. एवढाच फरक आहे, मेन तर एवढा फरक आहे. बाकी दोन तीन मध्ये फरक आहे, ते नंतर पुढे गेला तुम्हाला मी सांगणारच आहे. पण जनरली एखादी सेल आपल्याला दिली आहे, ती ॲनिमलची सेल आहे का प्लांटची सेल आहे हे ओळखण्यासाठी काय महत्वाचं आहे? सेल वॉल. ज्या सेलला सेल वॉल आहे ते कोणाची सेल असणार आहे? प्लांटची. ज्याला सेल वॉल नाहीये ते कोणाची असणार आहे? ॲनिमलची. क्लिअर होईल का पॉइंट? नक्की. ओके. मग आता मला सांगा तुम्हीच की इथं विथ सेल वॉल आहे,
म्हणजे कोण येणार आहे बरं इथं? प्लांट. विदाउट सेल वॉल म्हणजे कोण येणार आहे? ॲनिमिलिया. ओके, मग आता बघूया बघा. हे बघा इथं विदाउट सेल वॉल कोण आहे बरं? ॲनिमिलिया. आणि विथ सेल वॉल मध्ये कोण आहे बरं? प्लांटी पण आहे आणि फंगी पण आहे, दोघं पण आहेत. कारण की फंगी एक प्रकारे ट्रीचाच टाईप आहे, बरोबर ना? मशरूम वगैरे काय थोडा ट्रीचाच टाईप आहे, नंतर ती ट्री डेव्हलप झालेली, पण तो फंगी हा त्याचाच टाईप आहे. अलग लक्षात. मग विथ सेल वॉल मध्ये दोन किंगडम आहे, कोणत्या बरं? फंगी अँड प्लांटेनिया. विदाउट सेल वॉल मध्ये एक किंगडम आहे, कोणता बरं? ॲनिमिलिया, ज्यात आपण पण आहे. मग कळले की पाचीच्या पाचची किंगडम सिस्टीम कोणी सांगितली आपल्याला? रोबर्ट विटाकर किंवा RH विटाकर असं म्हणतात त्यांना. तर पाचीच्या पाचची 5च्या 5 तुम्हाला किंगडम सांगितले. मोनेरा सांगितला, प्रोटिस्टा सांगितला, फंगी सांगितला, प्लांटी सांगितला आणि ॲनिमिलिया पण सांगितला. पाचही पण सांगितले. पाचही तुम्हाला एक्सप्लेन व्यवस्थित केले. कळालं का? काही डाऊट राहील का इथपर्यंत? शुअर एकदम, काही डाऊट नाही. ओके, इथं तुम्हाला बघा काही डायग्राम दिलेले आहे मी. बघ इथं डायग्राम्स आहे. ही कशाची डायग्राम्स आहे रे? मोनेरा, ज्यांच्या सेल टोटल डेव्हलप झालेल्या नाहीये. रॉड शेप वगैरे वगैरे ते दिसतात, ते आपण 8th स्टँडर्ड ऑलरेडी शिकलेलं आहे. सेकंड आहे प्रोटिस्टा, अशा त्या सेल्स आहेत, डेव्हलप झाल्या आहेत बऱ्यापैकी. नंतर तिसरी कोणती बरं? फंगी, जे तुम्हाला मशरूमची डायग्राम दिली, बुरशी. चौथी कोणती बरं? प्लांटी, झाडांची डायग्राम दिली तुम्हाला. आणि फिफ्थ वाली कोणती आहे? ॲनिमिलिया, ज्याच्यामध्ये प्राणी, माणूस वगैरे सर्व, प्राणी पक्षी मानव सर्व 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 हे सर्व कशात जातात? ॲनिमिलिया मध्ये. हे आपल्याला 10th स्टँडर्डला नंतर बघायचंय. हे ऑलरेडी आपण 9th 8th स्टँडर्डला शिकलोय. आता फक्त आपल्याला काय बघायचंय? प्लांटी बघायची आहे. कळालं का? इंट्रोडक्शन हे फक्त, बाकी काहीच नाही. पण इंट्रोडक्शन जर व्यवस्थित चांगलं कळालं तर तुम्हाला पुढच्या गोष्टी व्यवस्थित कळणार आहे. नक्की कळालं इथपर्यंत? ओके, आता जाऊया आपण पुढं. बघा, प्लांट आर डिफरंट फ्रॉम अदर ऑर्गॅनिझम्स. प्लांट हा बाकीच्या किंगडम पासून वेगळा, थोडा वेगळा आहे. का वेगळा आहे? ऍज दे हॅव प्लास्टाइड इन देअर सेल. आता बघा इथं खूप एक महत्वाचा वर्ड आलाय, कोणता बरं? प्लास्टाइड. खूप महत्वाचा वर्ड आहे, ही पाठ पाहिजे तुमच्या, तुम्ही लिहून घ्यायचा. प्लास्टाइड. बघा काय सांगितलंय, प्लांट्स आर डिफरंट फ्रॉम अदर ऑर्गॅनिझम्स ऍज दे हॅव प्लास्टाइड. प्लास्टाइड म्हणजे एक एक सेल आहे ना, जसं मी तुम्हाला सांगितलं एक सेल आहे, सेल मध्ये न्यूक्लियस आहे, बाहेरून काय बरं? सेल वॉल आहे, बरोबर ना? कारण की प्लांटची सेल बघतोय, या प्लांटच्या सेलमध्ये एक अजून सेल ऑर्गन्स आहे, ज्याचं नाव आहे प्लास्टाइड. काय आहे? प्लास्टाइड. प्लास्टाइडचं काम काय माहितीये का? फोटोसिंथेसिस करून स्वतःचं अन्न स्वतः बनवणं. प्लास्टाइडचं काम काय आहे? फोटोसिंथेसिस करायचं. फोटोसिंथेसिस म्हणजे काय? प्रकाश संश्लेषण. झाडं काय करतात बरं? झाडं असं आहे का? भूक लागली, चला किरण दुकानात गेलो, बिस्किट घेऊन आलो आणि खाल्ले. तहान लागली, नदीवर गेलो, पाणी पिलं, पुन्हा जागी येऊन बसलो, असं होईल का? नाही. ते हालती नाही ना, ते लोकोमोशन करत नाहीये. मग ते काय? स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. मग ते स्वतःचं अन्न स्वतः कसं तयार करतात? तर त्यांच्या सेलमध्ये एक सेल ऑर्गन आहे, ज्याचं नाव काय बरं? प्लास्टाइड. म्हणा काय? 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 हे काय करतं? फोटोसिंथेसिस करतं. काय करतं? काय करतं? फोटोसिंथेसिस म्हणजे काय रे? सूर्यप्रकाश घ्यायचा, आपलं अन्न आपण तयार करून घ्यायचं. कोणावर अन्नासाठी डिपेंड नाही. गंमत पहा ना, हे प्लास्टाइड आपल्या सेलमध्ये आहे का? आपल्या माणसाच्या सेलमध्ये, ह्युमन सेलमध्ये प्लास्टाइड हा पार्ट असेल का? आहे का? नाहीये? नाहीये. नाहीच ना यार. असतं तर आपण काय केलं असतं? सूर्याकडे पाहिलं असतं, सूर्याची थोडी किरण घेतली असते, लगेच इकडून बटाटे आले असते, इकडून वांगे आले असते, इकडून टमाटे आले असते, इकडून आंबे आले असते, खाऊन मोकळं झालं असतं. साधी गोष्ट आहे ना. झालं असतं का? नसतं असं. पण आपल्यामध्ये प्रॉब्लेम काय? प्लास्टाइड नाही. जर ही प्लास्टाइड आपल्या सेलमध्ये जर आलं ना, मग काय डोक्यात ताणच नाही ना, शाळा शिकायची ना काम करायचं, फक्त सकाळी उठायचं, सूर्य कापायचं, नाश्ता झाला, परत घरात जाऊन निवांत झोपायचं, पुन्हा भूक लागली दुपारी यायचं, पुन्हा सूर्याच्या प्रकाशात बसायचं, पोट भरून जातं. संध्याकाळी जाता जाता पुन्हा एकदा पाहून घ्यायचं, पोट भरायचं, झोपून घ्यायचं.
पण आपल्या सेलमध्ये काय नाही बरं, प्लास्टिड्स नाही. आणि हे कोणाच्या सेलमध्ये आहे, प्लांटच्या सेलमध्ये. म्हणून ते बाकीच्या ऑर्गन्स पासून किंवा ऑर्गॅनिझम्स पासून वेगळे आहे. त्यांच्यात एक हा महत्वाचा एक फॅक्टर्स आहे, विच हेल्प देम टू प्रोड्यूस देअर ऑन फूड. हे कशासाठी मदत करतं, स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्यासाठी. कारण ते काय करतात, ते फोटोसिंथेसिस करतात. काय करतात, फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस म्हणजे काय, प्रकाश संश्लेषण. सूर्यकिरणांपासून स्वतःचं अन्न स्वतः बनवणं, ऑन फूड. कळलं का, नक्की एकदम ओके. नेक्स्ट बघा, हे असं फोटोसिंथेसिस आहे. सूर्यकिरण आले, मग याला स्वतःचं अन्न त्यांनी स्वतः तयार केलं. बाकीचे जे फॅक्टर्स आहे काय दुसऱ्याकडून घेतात, पाणी घेतात, इतर काही जे झाडाला महत्वाचे घटक आहेत ते सुद्धा ते काय करतात, ऑब्झर्व करून घेतात आणि आपले फुलं वगैरे ते तयार करतात. नेक्स्ट, प्लांट सेल हॅव अन एक्स्ट्रा लेअर ऑफ प्रोटेक्शन इन द फॉर्म ऑफ सेल वॉल. आता सांगितलं, जे काही प्लांट आहे का त्यांच्यामध्ये एक एक्स्ट्रा लेअर आहे. त्यांच्या सेलमध्ये काय आहे, एक्स्ट्राचा लेअर आहे. ज्या एक्स्ट्राच्या लेअरला काय म्हटलेलं आहे, सेल वॉल. आधीच समजून सांगितलं मी तुम्हाला. त्यांच्याकडे प्लस पॉइंट अजून कोणता आहे, त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी, त्या सेलचं प्रोटेक्शन करण्यासाठी त्यांच्याकडे काय आहे, सेल वॉल आहे. नेक्स्ट, ही सेल वॉल बघ, ही येलो कलर मध्ये आहे की अशी एखादी सेल वॉल मानून घ्या, ही बाहेरून प्रोटेक्ट करून राहिली सर्वांना. ही आहे आपली सेल वॉल. ओके. नेक्स्ट, बेसिस फॉर प्लांट क्लासिफिकेशन. मग याच्यावर आपला हा जो रोबोट विटाकर होता का, यांनी प्लांटचं क्लासिफिकेशन केलं. मग प्लांटचं क्लासिफिकेशन करताना त्यांनी कोणत्या गोष्टींचा विचार केलेला आहे, तर त्यालाच आपण काय म्हणतो, बेसिस फॉर प्लांट क्लासिफिकेशन. प्लांटचं क्लासिफिकेशन त्यांनी कसं केलं. मग याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारतात बघा, 2-3 मार्क्सला क्वेश्चन असतो, हे तुम्हाला सर्व लिहायचंय. बघा काय क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट, काय क्रायटेरिया यूज केलेला आहे. तर काय क्रायटेरिया केला, द प्रेझेन्स ऑर ऑब्सेन्स ऑफ ऑर्गन्स. काही प्लांट मध्ये काही ऑर्गन्स आहे तर काही ऑर्गन्स नाहीये. काही प्लांट मध्ये सपोज काय झायलम आहे, काही मध्ये झायलम नाहीये. झायलम म्हणजे अशी गोष्ट का जी झाडं पाणी स्वतः कॅच करून घेतात किंवा स्वतः वाढतात. एक झायलम आणि एक फोलेम पुढे गेला आपण बघणार आहे. जे अन्न नलिका आहे, पाण्याच्या नलिका, जसं आपल्या पण अन्न नलिका पाण्याच्या नलिका आहे ना, तशा झाडांच्या सुद्धा आहे. झाड आणि अॅनिमल जवळपास एकच आहे, फक्त काही महत्वाच्या गोष्टी काय जे त्यांच्याकडे ते आपल्याकडे आहे, म्हणून आपण जास्त डेव्हलप झालेलं असं मानलं जातं. मग क्लासिफिकेशन करताना सायंटिस्टनी कसला विचार केलाय, तर कोणामध्ये काय ऑर्गन्स आहे, कोणामध्ये काय ऑर्गन्स नाहीये. सेकंड काय बघा, द प्रेझेन्स अँड अब्सेंट ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यू फॉर कंडक्शन ऑफ वॉटर अँड फूड. आत्ताच बोललो मी तुम्हाला, काही झाडांमध्ये पाणी वाढण्यासाठी स्वतःच्या अन्न नलिका आहे, पाण्याच्या नलिका आहे. काही झाडांमध्ये अन्न शोषण्यासाठी स्वतःच्या अन्न नलिका आहे, काहींमध्ये नाहीये. मग ते काय केले, वेगवेगळे केले, क्लासिफिकेशन केलं. थर्ड काय पॉइंट आहे, प्रेझेन्स ऑफ सीड. काही प्लांट मध्ये सीड आहे तर काही प्लांट मध्ये सीड नाही. सीड म्हणजे काय रे, बिया, बरोबर ना. काहींमध्ये बिया असतात, काहींमध्ये बिया नसतात. उदाहरणार्थ जास्वंदाचं झाड आहे, त्यात बिया आहे का, नाही. आंब्याचं झाड आहे, बिया आहे का, आहे. मग ते काय केलंय, बायफर्गेशन केलेलं आहे. इनक्लोज, बरं नुसतं फक्त बिया आहे का, सीड्स आहे का नाही याच्यावरच नाही, तर अजून पुढे ते गेले तर काय, काही झाडांच्या ज्या सीड्स आहेत तर त्या फळांमध्ये आहे, तर काही झाडांच्या सीड या त्या फळांच्या बाहेर आहे. मँगो फळाच्या बाहेर आहे सीड, बरोबर ना, कडक आवरण. आंब्यात बी मध्ये आहे, बाहेरून आंबा आहे, अलग लक्षात. मग याच्यावर सुद्धा क्लासिफिकेशन केलेलं आहे. पुढं, नंबर ऑफ बायकॅटिल्युडन इन द सीड. कॉटिल्युडन, फक्त काय, कॉटिल्युडन. कॉटिल्युडन म्हणजे एक बीजपत्री, द्विबीजपत्री, आपण पुढे गेला बघणार आहे. कॉटिल्युडनचा अर्थ असा आहे, काही बिया किंवा काही फळं जे आहेत त्याचे एक्झॅक्टली 2 भाग होतात. उदाहरणार्थ तुम्हाला जर मी म्हटलं तांदूळ, राईस, त्याचे 2 एक्झॅक्टली तुकडे होतील का रे, होतील का, नाही होणार ना.
एक्झॅक्टली 2 तुकडे. तुम्हाला जर मी म्हटलं हरभरा, हरभऱ्याचे 2 तुकडे होतील का? एक्झॅक्टली होईल, कारण हरभऱ्याला काय म्हणायचं? बाय कॉटिलिडॉन. आणि जो राईस आहे किंवा तो व्हीट आहे म्हणजे गहू वगैरे आहेत त्याचे 2 तुकडे होतील का? एक्झॅक्ट नाही, त्याला म्हणायचं मोनोकॉटिलिडॉन. ते पुढे गेल्यावर आहेच. पण कॉटिलिडॉनचा अर्थ काय? काही बिया म्हणजे बिया आहे पण त्यांचे 2 भाग होत नाहीत असे ते आहेत. त्याच्यावरून मी क्लासिफिकेशन केलेलं आहे. पुढं ऍट द हायर लेवल, एकदम उच्च लेवल, एकदम पुढे डेव्हलप झालेले झाड आहे. ऍट द हायर लेवल प्लांट क्लासिफाईड इन बेसिस ऑफ डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स. जे झाड पूर्ण डेव्हलप झालेले आहेत म्हणजे त्यांना काय बरं? रूट्स आहेत म्हणजे काय? मुळं आहेत, स्टेम आहे, खोड आहे, लिव्ज आहे, ब्रँचेस, एकदम डेव्हलप झालेले झाड आहे, त्यांच्या सुद्धा क्लासिफिकेशन केलेलं आहे. काय? कोणत्या बेसिसवर केलेलं आहे? तर प्रेझेंट और अब्सेंट ऑफ फ्लावर, फूड्स, सीड्स. काही जे झाड आहेत मोठे झाले, खूप डेव्हलप झाले, पिंपळाचं झाड आहे, त्याला काही फळ आहे का? नाही, त्याचं क्लासिफिकेशन वेगळं. आंब्याचं पण मोठंच झाड आहे पण त्याला फळ आले, पण त्याला फुलं आले का? नाही, त्याचं क्लासिफिकेशन वेगळं केलंय. मग असं मोठमोठे झाडांचं सुद्धा क्लासिफिकेशन केलंय, जे पूर्ण डेव्हलप झाले त्यांचं सुद्धा क्लासिफिकेशन केलंय. पॉइंट कळाला सर्वांना? नक्की. मग आता प्लांट किंगडम मध्ये आपल्याला काय काय बघायचं? जसं आता आपण बघितलं एकूण किती किंगडम होते बरं? 5. त्या 5 मध्ये आपण एकच बघणार आहे, कोणता बरं? प्लांट. पण त्या प्लांटिंग मध्ये सुद्धा टाइप्स आहे. पुन्हा क्लासिफिकेशन केलं ना, काय केलं? क्लासिफिकेशन. हे सर्व क्लासिफिकेशन केलं आणि याच्यावरून त्यांनी मग काय केलं बरं? त्याच्याले क्लासिफाईड केलेले भाग दाखवले आपल्याला. कोणते? पहिला क्रिप्टोजेम. काय नाव आहे हे? क्रिप्टोजेम. काय नाही बोला सर? काय? क्रिप्टोजेम. सेकंड पार्ट कोणता आहे? फेनोरोजेम्स. काय? फेनोरोजेम्स. काय? फेनोरोजेम्स. हे 2 टाइप्स. आता बघा दोघांचा अर्थ सांगतो. क्रिप्टोजेम्स म्हणजे असे अॅनिमल्स जे एकदम सुरुवातीचे, जे पूर्ण डेव्हलप झालेले नव्हते, डेव्हलप व्हायच्या मार्गावर आहे पण पूर्ण डेव्हलप झालेले नव्हते. बट फेनोरोजेम्स जे आहेत का ते मात्र पूर्ण डेव्हलप झालेले. काय झालेले? हे पूर्ण डेव्हलप झालेले आहेत. हे डेव्हलप झालेले नाही जास्त, मात्र हे टोटल डेव्हलप झाले. डेव्हलपचा अर्थ कळालाय ना सर्वांना? ट्री डेव्हलप होणं म्हणजे काय? त्याला स्वतःचे रूट असणं, स्टेम असणं, लिव्ज असणं, ब्रँचेस असणं, फ्लावर असणं, फ्रूट असणं. अलग लक्षात? याला काय म्हणतो आपण? पूर्ण डेव्हलप. हे मात्र तेवढे नाहीये अजून. पुन्हा याच्यात सुद्धा 3 टाइप्स आहे, त्याच्यात पुन्हा 2 टाइप्स आहे, याच्यात 3 टाइप्स आहे बघा. क्रिप्टोजेन्स मध्ये पुन्हा 3 क्लासिफिकेशन केले. ज्यातला पहिला काय बरं? थॅलोफाइटा. कोण आहे? थॅलोफाइटा. सेकंड कोण आहे? ब्रायोफाइटा. थर्ड कोणता आहे? टेरिडोफाइटा. फेनोरोजेन्स मध्ये कोण आहे बरं? जिम्नोस्पर्म. आणि दुसरा कोणता आहे बरं? एंजिओस्पर्म. हा एवढा लेसन आपल्याला बघायचा आहे. आपल्याला इथून पुढे किती टाइप्स बघायचे? 5. कोणतं कोणतं म्हणा? कोणता? थॅलोफाइटा. नेक्स्ट ब्रायोफाइटा, टेरिटोफाइटा. हा टेरिटोफाइटा शब्द आहे, नॉट अ पेरिटोफाइटा. कोणता आहे? टेरिटो. पी चा उच्चार करायचा नाही, तो सायलेंट उच्चार आहे. टेरिटोफाइटा. नंतर कोण आहे? जिम्नोस्पर्म. आणि नंतर काय? एंजिओस्पर्म. लक्षात येईल का? हे तुम्हाला वर्ड पाठ करावा लागेल. हे 4, 10, 15 वेळेस तुम्हाला लिहावं लागेल तर ते लिहिता येईल पेपरला, नाही तर लिहिता नाही येणार. आलं लक्षात? अर्थ मी सांगणारे, समजून देणारे, सर्व गोष्टी मी करून देणारे, पण तुम्हाला लिहायचं तुम्हाला स्वतःलाच आहे ना. मग हे लिहायचं असेल की तुम्हाला स्पेलिंग लक्षात राहणं गरजेचं आहे. मग एक एक स्पेलिंग 10, 20, 30 वेळेस लिहा, तेव्हा ते तुम्हाला लिहिता येईल, तोपर्यंत नाही. कळलं का? नक्की. कोणते कोणते पुन्हा सांगतो. आपला प्लांट किंगडम मध्ये 2 टाइप्स आहे. कोणता बरं? क्रिप्टोजेम्स आणि कोणता? फेनोरोजेम्स. क्रिप्टोजेम्स मध्ये पुन्हा किती टाइप्स आहेत? 3 टाइप्स बघायचे. एक कोणता आहे बरं? थॅलोफाइटा, ब्रायोफाइटा, टेरिटोफाइटा. सिक्वेन्स पण अशीच लक्षात ठेवा. TBT, TBP, सॉरी TBP आणि नंतर काय बरं? GA. TBPGA अशी सिक्वेन्स लक्षात ठेवा. ही का लक्षात ठेवायची तुम्हाला माहिती आहे का? जो ऍक्च्युली बघा काय झालं होतं, तुम्हाला मी आधी पण सांगितलंय, याचा प्रॉपर स्टडी असला ना तुम्हाला अभ्यास करायला खूप सोपं जाईल.
जसं की आपण बघितलं होतं, सर्वात पहिला कोणता किंगडम होता बरं? मोनेरा. नंतर कोणता होता बरं? प्रोटिस्टा. नंतर कोण होतं बरं? फंगी. नंतर कोण होतं बरं? प्लॅन्टिया. आणि नंतर कोण होता? ॲनिमिलिया. बरोबर का नाही? ही ह्याच क्रमाने का लिहायचे प्रत्येक वेळेस? तर ह्या लिव्हिंग वर्ल्ड मध्ये सर्वात पहिला किंवा सर्वात अनडेव्हलप कोण आहे बरं? मोनेरा. मोनेरातून नंतर डेव्हलप कोण झाला बरं? प्रोटिस्टा. नंतर डेव्हलप कोण झाला? फंगी. नंतर डेव्हलप कोण झाला? प्लॅन्टी. नंतर डेव्हलप कोण झाला? अलग लक्षात. मग आता फक्त आपण कोण शिकतोय आता इथं? प्लॅन्टिना. मग प्लॅन्टिना मध्ये सुद्धा एकूण 5 टाइप्स आहे. मग झाड किंगडम आहे तर लगेच काय डेव्हलप झालं का ते? नाही. तर सुरुवातीला एकदम काही डेव्हलप नसलेलं, एकदम म्हणजे झाड आहे असं वाटतंय, पण ते कोणासारखं दिसतंय? फंगी सारखं. कारण की फंगीतून आपण कुठं चाललोय? प्लॅन्टिनात चाललोय ना. ध्यान ना सिक्वेन्स काय सांगतोय मी. मग या फंगीतून आपण प्लॅन्टिनात चाललोय, तर हे थॅलोफायटा जे आहे का, फंगी प्लस प्लॅन्टिना यांच्या बॉर्डरवरती थोडंफार डेव्हलप झालं, मग ते कुठे गेलं बरं? ब्रायोफायटा. अजून थोडं डेव्हलप झालं, कुठे गेलं? टेरिडोफायटा. टेरिडोफायटा अजून डेव्हलप झालं, जिम्नोस्पर्म. आणि एकदमच डेव्हलप झालं, एंजिओस्पर्म. असा क्रम येतो, ही सिक्वेन्स आहे. ही सिक्वेन्स तुम्हाला का आली पाहिजे? तेव्हा ते तुम्हाला कुठेतरी पाठ करायला, अभ्यास करायला सोपं जाईल. कळतंय ना काय म्हणतोय? नक्की डोक्यात घुसते ना शब्द? भारी ना शब्द? मस्त आहे ना? मजा येईल. पण कधी कधी भारी वाटेल हे शब्द तुम्हाला लिहिता आले पाहिजे, लक्षात राहिले पाहिजे. ही बायोलॉजी अभ्यास करायला लय मजा येते. कारण बायोलॉजीचं दिसतंय आपल्याला काय. याच्या आधी आपण कोणता लेसन बघितला होता? कोणता? लॉज ऑफ मोशन. त्या मोशन मध्ये आपल्याला काहीच दिसत नव्हतं, फक्त जस्ट इमेजिंग करायची होती. बाकी काही करायचं होतं का? नाही. फिजिक्स आहे ते. हे बायोलॉजी मध्ये सर्व गोष्टी आपल्याला आहे असं वाटतंय, त्या दिसतात पण त्याचा अभ्यास करायला पण मजा वाटते. आणि हे सर्व आपल्या अवतीभोवती येणार ह्या गोष्टी. मजा येईल बायोलॉजीचं. फक्त त्यासाठी तुम्हाला डेली अभ्यास करावा लागेल. हार्डवर्ड तुम्हाला पाठ पाहिजे आणि पाठांतर सतत केलं पाहिजे, समजून सतत घेतलं पाहिजे. असंच का होतंय, तसंच का होतंय, थोडी आपल्यामध्ये क्युरियोसिटी पण पाहिजे. मग तुम्हाला अभ्यास करायला मजा पण येईल आणि सोपं पण वाटेल. बरं, इथपर्यंत कळालं का बघण्यानं सर्वांना? ही कशी सिक्वेन्स आहे ही अशीच का दिली याचा अर्थ कळाला सर्वांना? नक्की काय डाऊट नाही? मग आता आपल्याला याचा एक एक पार्ट बघायचा. हा सॉरी, एंजिओस्पर्म मध्ये पुन्हा 2 पार्ट बघायचे आपल्याला. डायकॉट आणि दुसरा आहे मोनोकॉट. जसं कॉटिलिडॉन सांगितलं तुम्हाला बघा, कुठेतरी कॉटिलिडॉन शब्द होता बघा. तो कॉटिलिडॉनचा अर्थ काय? असं बी का ज्याचे 2 तुकडे होतात किंवा 2 तुकडे होत नाही. मग ज्याचे 2 तुकडे होत नाही त्याला काय म्हणायचं? मोनोकॉट. ज्याचे 2 तुकडे होतात त्याला काय म्हणायचं? डाय किंवा बायोकॉट. ते आपण पुढे गेला एकदम डिटेल मध्ये पुढे बघणार आहे. इथपर्यंत कळालं सर्वांना? काही डाऊट राहील का? नाही. मग आता आपल्याला जो किंगडम प्लांट आहे त्यातला 2 टाइप्स होते, बरोबर ना? पहिले किती टाइप्स आहे? 2. त्या 2 मध्ये पहिला कोणता आहे बरं? क्रिप्टोजेम. कोणता आहे बरं? क्रिप्टोजेम्स. क्रिप्टोजेम्स मध्ये किती टाइप्स बघायचे आपल्याला? 3 बघायचे. पण त्याच्या आधी आपण क्रिप्टोजेम्स काय ते थोडक्यात बघू. मग क्रिप्टोजेम आर प्लांट दॅट प्रोड्यूस बाय स्पोर. स्पोर म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? स्पोरचा अर्थ सांगतो तुम्हाला मी. तुम्ही कधी सपोज हरभरे ना, हरभरे त्याला भिजत टाकलं, त्याला असे कोंब येतात, कोंब. ते कोंब जास्त थोडे मोठे झाले ना तर त्याला असं थोडं पानासारखं हिरवं हिरवं बाहेर येतं बघा. त्या येतं का बाहेर? त्याला स्पोर म्हणतात, स्पोर. ते काय काम करतं? तात्पुरत्या स्वरूपाचं फोटोसिंथेसिस पण करतं. काय करतं? फोटोसिंथेसिस करतं. स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो थोड्या वेळासाठी, काही वेळासाठी. नंतर मात्र ते काही झाड लगेच मोठं होतं का रे? नाही, ते जळून जातं. त्याला म्हणतो आपण स्पोर. स्पोर कन्सेप्ट कळाली काय? बघा. क्रिप्टोजेम आर प्लांट दॅट प्रोड्यूस बाय स्पोर विदाउट फ्लावर. त्याला फ्लावर वगैरे येतं का रे? फुल वगैरे येतं का? नाही, ते पाण्यासारखं थोडं वर येतं फक्त. ऑर सीड.
त्याला फ्लॉवर पण येत नाही, त्याला सीड पण येत नाही, त्याचं झाड पण बनत नाही. दे आर ऑल्सो रेफर ॲज नॉन सीड बेरिंग प्लांट. ते काही लगेच त्याला ते असं काही सीड बीड येणारे असे काही भाग नाहीये. दे आर फर्दर डिवायडेड इंटू 3 टाइप्स. जसं मागाशी बघितलं ना, क्रिप्टोजमचे किती टाइप्स आहे बरं? 3. त्याला आपण म्हणतो डिव्हिजन. पार्ट्स आहे म्हणजेच काय? डिव्हिजन आहे. म्हणजे यातली पहिला डिव्हिजन आहे कोण आहे बरं? थॅलोफायटा. मागाशी बघितलं टी लक्षात ठेवायचा. पहिला कोण आहे बरं? टी, थॅलोफायटा. नंतर काय? बी, बी फॉर काय? ब्रायोफायटा. आणि तिसरा काय बरं? पी, टेरिटोफायटा. पी तिसरा आहे काय? त्याचं नाव टेरिटोफायटा. अलग लक्षात इथपर्यंत नक्की? काही डाऊट राहील? मग आता आपल्याला पहिला पार्ट त्याच्यातला बघायचा. कोणता बरं पहिला पार्ट? थॅलोफायटा. काय बघायचं आपल्याला? थॅलोफायटा. मग आता नेमका थॅलोफायटा काय काय ते आपण पहिले बघणार. थॅलोफायटा हा एकदम आपल्या डोक्यात आलेली कन्सेप्ट. काय? थॅलोफायटा एकदम सुरुवातीचा प्लांट आहे, एकदम सुरुवातीचा, जो पूर्ण डेव्हलप झाला असेल का रे? नाही. तो कोणातून आलाय? आत्ताशी फंगीतून आलाय. फंगी म्हणजे बुरशी, त्यातून थोडा पुढे डेव्हलप झालेला आहे तो. म्हणजे याचा अर्थ तो टोटल प्लांट नाहीये, पण प्लांट सारखा जाणवतोय. एकदम सुरुवातीच्या स्टेजचा आहे. मग तो आहे कोणता बरं? थॅलोफायटा. बघा मग, थॅलोफायटा इज डिराइव्ह फ्रॉम द ग्रीक वर्ड. हा थॅलोफायटा शब्द, थॅलोफायटा हा जो शब्द आहे का, हा कोणता वर्ड आहे बरं? ग्रीक वर्ड आहे. ग्रीक. कोणता वर्ड आहे? ग्रीक. ज्याचं इथं तुम्हाला डिवायडेशन करून दाखवलंय नेमकं काय आहे. तर याच्यातला थॅलो आणि फायटा दोन वेगळे शब्द आहेत. थॅलो, थॅलस. बघा हा थॅलस. थॅलो म्हणजे काय? थॅलस. थॅलस म्हणजे काय? दोज प्लांट बॉडी विदाउट रूट, स्टेम अँड लीव्स. लक्षात? थॅलोचा अर्थ काय असतो? असे प्लांट का ज्याच्यामध्ये रूट नाही, स्टेम नाही, लीव्स नाही. रूट म्हणजे काय रे? झाडांची मुळं. ते असतात का? नाही. स्टेम म्हणजे काय रे? खोड. झाडांना नसतं. विदाऊट म्हटलंय, नाहीये. आणि लीव्स म्हणजे काय रे? पानं. पानं सुद्धा नाहीये. म्हणजे या थॅलोचा अर्थ काय? असे प्लांट का ज्याच्यामध्ये रूट्स नाहीये, स्टेम नाहीये, पानं पण नाहीये. आणि पुढचा शब्द आहे फायटा. फायटा म्हणजे रे प्लांट. मग आता काय होईल? दोज प्लांट विदाउट रूट, स्टीम अँड लीव्स. असे प्लांट ज्याच्यामध्ये या तिन्ही पण गोष्टी नाहीये. एकदम सुरुवातीचा आहे ना, त्यामुळे ते होणारच होतं. द प्लांट इन धिस ग्रुप इज कॉमनली नोन ॲज अल्गी. अशा ह्या थॅलोफायटातले जे काही प्लांट आहे का, यांना कॉमनली काय म्हणतात? अल्गी. अल्गी म्हणजे काय रे? माहितीये बाबड्यांनो? अल्गी. अल्गी म्हणजे काय? शेवाळ. हे पाण्यात वगैरे असतं बघा शेवाळ. तुम्हाला एक गंमत सांगू का? शेवाळ आहे का, हे फक्त स्वच्छ पाण्यात येतं. जिथं घाण पाणी, गढूळ पाणी, अस्वच्छ पाणी, खराब पाणी, गटरीचं पाणी, तिथं शेवाळ येत नाही. जनरली स्वच्छ पाण्यातच येतं शेवाळ. मग हे ते शेवाळ अल्गी. म्हणजे याच्यामध्ये बरेच जे आहेत ते कोण आहे बरं? अल्गी आहेत. किंवा कोण आहे बरं? याच्यामध्ये सर्व शेवाळ आहेत. आले लक्षात? मी शेवाळ बघा, शेवाळ तुम्हाला झाड वाटतं का रे? फक्त तुम्ही त्याला झाड याच्या करता म्हणतात कारण की ती हिरवं आहे, स्वतःचं अन्न स्वतः तयार करते म्हणून त्याला आपण झाड म्हणतो. नाही त्याला रूट्स आहे का? त्याला स्टेम आहे का? त्याला लिव्स आहे का? त्याला फ्रुट्स आहे का? त्याला फ्लावर आहे का? त्याला सीड आहे का? काहीच नाही त्याला. तरी पण त्याला आपण झाडाच्या आसपास मांडलेले, पण ती झाडाची सुरुवात आहे. येईल लक्षात? नक्की? ओके. नेक्स्ट, द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ थॅलोफायटा प्लांट आर ॲज फॉलो. मग आता नेमकं याचं कॅरेक्टरिस्टिक्स काय ते आपल्याला बघायचं. कोणाचं? थॅलोफायटाचं. मग थॅलोफायटाचं कॅरेक्टरिस्टिक्स काय बघा. ही तुम्हाला विचारतात, राईट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ थॅलोफायटा. पाठ पाहिजे तुमचं, ते आपल्याला शॉर्ट नोट्स मध्ये पण विचारतात, ते आपल्याला लिहायचे. मग आता थॅलोफायटाचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे बघा.
धीस ग्रुप ऑफ प्लांट, ह्या ग्रुप मधले जे प्लांट आहे का, धीस ग्रुप ऑफ प्लांट डज नॉट हॅव स्पेसिफिक पार्ट, यांना असा स्पेसिफिक पार्ट नाही. लाईक काय नाहीये, रूट, स्टेम, लीव्स, फ्लावर्स असं काही नाही. बट आर ऍट्रोट्रॉपिक्स, आता सांगितलं तुम्हाला, हे यांच्यात एकतर फांद्या नाहीये, यांना खोड नाहीये, यांना रूट्स नाहीये, यांना सीड्स नाहीये, यांना फ्लावर्स नाही, यांना काहीच नाहीये, तरी पण आपण यांना प्लांट म्हणतोय. जनरल प्लांट आपण कोणाला म्हणतो, जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, म्हणजे फोटोसिंथेसिस करतात. आणि जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात का, अशांना आपण काय म्हणतो, ऍट्रोट्रॉप्स. काय म्हणतो रे बाबड्यांनो, अशांना आपण काय म्हणतो, ऍट्रोट्रॉपिक्स. काय म्हणतो, ऍट्रोट्रॉपिक्स. ऍट्रोट्रॉपिक म्हणा काय आहे, ऍट्रोट्रॉपिक म्हणजे काय रे, स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे. आपल्या घरात आहे का कोणी स्वतःचं अन्न स्वतः तयार करणार, आहे का रे बाबडे, आहे रे उभा. आपल्या घरात स्वतःचं अन्न कोण तयार करतात, अरे पांग्या, आपल्या घरामध्ये स्वतःचं अन्न कोण तयार करतं, उभा राय, उभा राय ना. स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे असतात, त्यांना म्हणतो ऍट्रोट्रॉप. मग आपल्या घरामध्ये अन्न कोण तयार करतं, कोण, हा, घरचे म्हणजे कोण, मम्मी. म्हणजे आपली मम्मी काय झाली इथं, ऍट्रोट्रॉप झाली. व्हेरी गुड. मम्मी काय झाली आपली, ऍट्रोट्रॉप. आणि पप्पा करते का आपले स्वतःचं अन्न स्वतः तयार, स्वतः आयच्या मायला, पप्पा बी घरात स्वयंपाक करीत आहे काय, अरे काय करावा, अवघडच. अरे राम भाऊ, स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारी घरात मम्मी, याचा अर्थ मम्मी ऍट्रोट्रॉप आहे का, आहे. व्हेरी गुड, छान, एकदम भारी. पप्पा आहे का ऍट्रोट्रॉप, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात का, नाही. तू करतो का, तुला काहीच नाही करता येत, खाता येतं का तुला, काय खाता येतं, सर्व खातो तो. व्हेरी गुड. अरे पांग्यानो, ऍट्रोट्रॉप म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे. मम्मी आपली ऍट्रोट्रॉप नाही बाबड्या. अरे काय करावा, मम्मी स्वतःचं अन्न पण तयार नाही करत, मम्मी फक्त शिजवती. अन्न बाहेरून विकत आणावं लागतं, भाजीपाला. हा म्हणतो मम्मी ऍट्रोट्रॉप आहे, काय करावा. असं आहे का, आपल्या मम्मीला इथून बटाटे आले, इथून कांदे आले, इथून वांगे आले, इथून केळ आले, म्हणजे असं काय आलं, असं आहे का रे, असं नाही ना, असं नाहीये, असं नाही ना बाबडा. स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे ऍट्रोट्रॉपचे पण ते कोण आहे, प्लांट, झाड. झाड स्वतःचं अन्न स्वतः करतात. आपण भिकार स्वतः जातो, झाड तोडून आणतो, खातो. अवघडच तमाशा. फक्त असं उत्तर देताना सांगू नको का माझ्या का क्लासला, नाही तर लोक मला नावं ठेवतील. आले लक्षात, हा, नाही बाबडे, असं तर होणारच नाही. हे तर पहिले टाकणार मी आता. हे काय आहे, ऍट्रोट्रॉप. ऍट्रोट्रॉप का आले बाबड्या, ऍट्रोट्रॉप म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे, जे फक्त झाडं तयार करतात. मग आता इथं कोण आहे, अल्गी. हे कोण आहे, अल्गी. एक प्रकारे अल्गी ना, हे अल्गी. अल्गी मध्ये काय आहे, हे काहीच नाहीये, तरी पण ते ट्री आहे का, तर त्याच्यामध्ये काय आहे, ऍट्रोट्रॉप्स आहे. स्वतःचं अन्न ते स्वतः तयार करतात, ते स्वतः फोटोसिंथेसिस करतात. ड्यू टू प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल. त्यांच्या प्लांट मध्ये, त्यांच्या सेल मध्ये एक बॉडी ऑर्गन आहे, जो कोणता आहे बरं, क्लोरोफिल. क्लोरोफिल ते अन्न तयार करतात. प्लॅस्टिसाइडचाच हा प्रकार आहे. आलं बाबड्या लक्षात, नक्की का, हा. आणि पहिलं तर काय म्हणायचा, मम्मी पण ऍट्रोट्रॉप आणि पप्पा बी ऍट्रोट्रॉप आहे, पप्पा बी स्वयंपाक करते म्हणे, अरे काय करावं आता. असं नको ना करू बाबड्या, तू बरा आहे ना आता, एकदम व्यवस्थित तुझं सर्व काही ना. बाबड्या हे कळालं तुला आता सोना, ऍट्रोट्रॉप म्हणजे स्वतःचं अन्न, झाड स्वतःचं अन्न. असं आहे का, झाडांना भूक लागली
आणि ते गेले एखाद्या दुकानात आणि बिस्किट घेऊन आले, शेंगदाणे घेऊन आले, फुटाणे घेऊन आले, प्यायला पाणी प्यायला घेऊन आले आणि बसले कुठंतरी. असं आहे का? हे पुढं नका जाऊ. असं होईल का? नाही ना एवढं. ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आपण जे आहे ना हे हेट्रोटॉप्स आहे. आपण कोण आहे? हेट्रोटॉप्स. हेट्रोटॉप्स म्हणजे काय? अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून आहे. आपण अन्नासाठी कोण अवलंबून आहे? हेट्रोटॉप्स वरती, जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करते त्यांच्यावर आपण अवलंबून आहे. आले लक्षात? थोडस व्यवस्थित भानावर आहे सोन्या. बर, इथपर्यंत कळालं सर्वांना? अच्छा, बर, चला पुढे. दोज प्लांट ग्रो मेनली इन वॉटर. हे जनरली कुठं येतात बरं? दोज प्लांट ग्रो म्हणजे कुठं वाढतात बरं? हे मेनली पाण्यामध्ये. अलगी जनरली कुठं असतात? पाण्यामध्ये. असं कुठं पाणी नाही तिथं अलगी आली असं होईल का? शेवाळ असं कुठं पण येतं का? नाही. जनरली हे कुठं असतं बरं? पाण्यात. यांची वाढ कुठं होती? पाण्यामध्ये होती. These may be unicellular or multicellular, मायक्रोस्कोपिक और लार्ज. मग हे बी वर्ड आपल्याला माहिती पाहिजे. हे जे काही थॅलोफाइट आहेत का, हे कसे बरं? युनिसेल्युलर आहेत, म्हणजे त्यांची एक पण सेल असेल, किंवा काही जण काय रे मल्टीसेल्युलर पण आहेत, म्हणजे काय अनेक सेल आहेत. काही जण मायक्रोस्कोपिक आहेत, म्हणजे खूप छोटे, डोळ्यांनी दिसत नाहीये. तर काही लार्ज पण आहे, जे डोळ्यांनी पण दिसतात. सर्व यांच्या कळलं ना? युनिसेल्युलर आहे, मल्टीसेल्युलर आहे, मायक्रोस्कोपिक पण आहे. मायक्रोस्कोपिकचा अर्थ काय? खूप छोटे, त्याला मायक्रोस्कोप खाली बघावं लागेल ना, ते एकदम छोटे. आणि दुसरं काय बरं? लार्ज पण आहे. तुला किती वाजता जायचंय? कधी जायचंय? मग मी येणार आहे का? व्हेरी गुड. हे चारी पण पॉइंट कळाले सर्वांना? काही डाऊट राहील का? नाही. नेक्स्ट, एक्झाम्पल ऑफ अल्गीज. काही अल्गीचे एक्झाम्पल दिले आपल्याला. काय एक्झाम्पल दिले? काय दिले बरं? स्पायरोगायरा. पाठ करा बरं का, तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक लिहावं लागतात. कॅरेक्टरिस्टिक मध्ये तुम्हाला एक्झाम्पल पण विचारतात, एक्झाम्पल लिहावं लागतात. एक्झाम्पल असेल तर मार्क्स देतात. तर तुम्हाला थॅलोफायटाचे काय एक्झाम्पल आहे? स्पायरोगायरा. एक दोन एक्झाम्पल तुमचे पाठ पाहिजे. आणि डायग्राम पण विचारतात, माहितीये का तुम्हाला? याच्यावर डायग्राम सुद्धा विचारतात. छान छान डायग्राम ही बघा, आहे का? पहिलं कोण आहे? स्पायरोगायरा. सेकंड कोण आहे बरं? अल्थ्रोक्स. कोण आहे? अल्थ्रॉक्स. नंतर कोण आहे? उल्वा. कोण आहे? उल्वा. म्हणा काय आहे? हा. नंतर काय बरं? सार्गसम. काय आहे? सार्गसम. एक्सेट्रा. हे काही एक्झाम्पल आहे. कशाचे एक्झाम्पल आहे? फायलो. म्हणजे एक प्रकारे आलगी. आलगी मध्ये हे सर्व नाव आहे रे, आणि अशी खूप आहे. आपल्याला फक्त एकच माहिती शेवाळ, पण शेवाळात पण लय प्रकार आहे. तशी ही प्रकार आहे. लक्षात? मग याच्या छोट्या काही डायग्राम पण दिल्या, पुढे गेला तुम्हाला मी दाखवतोच. नेक्स्ट, अजून कॅरेक्टरिस्टिक्स आहे. सम प्लांट आर फाउंड इन फ्रेश वॉटर. काही जे प्लांट आहेत का रे बाबड्यांनो, ते कुठं सापडतात आपल्याला? फ्रेश वॉटर. फ्रेश वॉटर म्हणजे काय रे? आंघोळ पांघोळ करून आलेलं पाणी, स्वच्छ सुंदर, बरोबर का? फ्रेश वॉटर म्हणजे काय? छान सुंदर पाणी, टापटीप पाणी. असं आहे का? असं आहे का रे? नाही. मग काय? फ्रेश वॉटर म्हणजे काय? स्वच्छ पाणी, गोड पाणी, जे आपण पाणी पितो ना ते पाणी. त्यात सुद्धा काय अलगी राहतात. तर व्हाईल सम आर इन सलाईन वॉटर, म्हणजेच काय रे? खाऱ्या पाण्यात. सलाईनचा अर्थ काय? खाऱ्या पाण्यात, म्हणजे समुद्राच्या पाण्यात. काही आपल्या नदींमध्ये फ्रेश वॉटर म्हणजे नदी, तलाव वगैरे तिथलं पाणी. सलाईन म्हणजे काय रे? खारं पाणी, सॉल्टी वॉटर म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? खारं पाणी, सॉल्टी वॉटर. These plant usually have soft and fabric like body. ते सॉफ्ट असतात. तुम्ही नदीमध्ये वगैरे कधी गेले? आता नद्या लय घाण झाल्या, तिथं आता शेवाळले पाहायला नाही भेटत. पहिले असायचं. आम्ही इकडे डोब्या नाक्यावर राहायचो ना, ती तांबेश्वर तिथून एक नदी जायची, खूप स्वच्छ नदी राहायची, खूप स्वच्छ. आम्ही आंघोळ करायला जायचो तिथं. आता एवढं घाण आहे, एवढं घाण पाणी ना, पाहत पण नाही तिकडं. आम्ही लहान होतो, आंघोळ जायचो, डोह आता मस्त पाणी असायचं, आणि त्याच्यात ते शावळ असायचं. आणि ते शावळ पाय पडला का पोरं मागून सटकायचे, का मागून जाम होऊन जायचं. असं डेंजर व्हायचं ना ते खूप. काय बरं? ते सॉफ्ट आहे, सॉफ्ट. पाय सटकायचे त्याच्यावर.
ते पाय तुम्ही अजूनही कुठे काही ठिकाणी पाण्यातून चालताना हळूहळू चालतात, कारण त्याला थोडं शेवाळ असतं, एकदम सॉफ्टी असतं. अलग लक्षात, तिचं लगेच म्हणायचं सरांनी हे शिकवलं होतं आपल्याला, पाय पडला का. अलग लक्षात. त्यानंतर ते काय फायबर लाईक आहे, त्याच्या द्वारे असतात, बरोबर का नाही. असं असं हलतं हलतं पाण्यामध्ये, छान हलतं का नाही, असं पाणी आलं का असं छान हलतं, असं ते फॅब्रिक लाईक आहे. फॅब्रिक लाईक बॉडी त्याच्यावाली, असे द्वाऱ्यांसारखी बॉडी असते. आठवतं ना शेवाळ सर्वांना. ओके. शेवाळ खातात बरं का, काय खातात, कोणतं पण नाही खायचं. तू बाहेर गेला होता का, काही पण ठीक आहे आपल्या. शेवाळ हे काही खाण्याजोगतं असतं, काही खायचं नसतं, काही अवघड असतं, पॉयझन असतं, मार्शल खाल्लं बिल्लं प्रयोग करायचा आणि आपली भाजी भाकरच खायची. पण काही मात्र खाण्याजोगते असतात. जे लोक स्पेस मध्ये जातात का 2-2, 4-4 महिने, ते तिकडेच राहतात. ते तिकडे जाऊन काही स्टोव वगैरे घेऊन जाते का स्वयंपाक करायला, नाही. डब्बी घेऊन जाते का 5-6 महिन्याचे, नाही यार, असं पण नाही नव्हतं. मग ते काहीतरी घेऊन जातात, कमीत कमी याच्यात त्यांचं जास्तीत जास्त त्यांना शरीराला प्रत्येक गोष्टी, प्रोटीन्स, विटॅमिन्स, फायबर सर्व मिळालं पाहिजे. त्याच्यामध्ये शेवाळ घेऊन जातात ते खायला, ते चांगलं असतं. ते थोडं खाल्लं तरी आपल्या बॉडीला बरेच काही न्यूट्रिशन वगैरे सगळ्या गोष्टी मिळतात. पण तू खाऊ नको बरं का बाबड्या, तर घरी गेल्या सुरावशील. फायबर खाऊन पाहायचं, घरी गेला तर परत खायला यायचं, जर गेलाच नाही तर ते खराब होत. हे कळालं का काय, नक्की कळालं. ही कॅरेक्टरिस्टिक्स कोणाची सांगितली रे तुम्हाला मी, थॅलोफायटाची. कोणाची कॅरेक्टरिस्टिक्स सांगितले, थॅलोफायटा. कॅरेक्टरिस्टिक्स कळाले का, खूप इम्पॉर्टंट आहे बरं का हे, तुम्हाला विचारतात 2-3 मार्कात हमखास क्वेश्चन असतं याच्यावरती. पुढचं कॅरेक्टरिस्टिक्स काय अजून, तर फंगी लाईक ईस्ट अँड मोल्ड. मोल्ड म्हणजे एक प्रकारे अलगीचे. डू नॉट हॅव क्लोरोफाईल बट द ग्रुप इन दिस कॅटेगरीज. आता याच्यात काय बरं, फंगी जसं काही ईस्ट आहे किंवा काही शेवाळ वगैरे, मोल्ड वगैरे आहे, डू नॉट हॅव क्लोरोफिल, त्यांच्यामध्ये क्लोरोफिल नाहीये, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही. पण बट आर ग्रुप इन दिस कॅटेगरी, पण हे या कॅटेगरीमध्ये येतात. आलं लक्षात. म्हणून जनरली काय होतं, थॅलोफायटा हे ऑटोट्रॉप्स आहेत, पण काही याच्यामध्ये हेटेरोट्रॉप्स सुद्धा आहेत, जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही. पॉइंट क्लिअर होईल का, नक्की. आपण 5 पॉइंट बघायचे आपल्याला, त्यातला आपण हा पहिला पॉइंट बघतोय. क्लिअर होईल सरांना. कोणता पहिला पॉइंट होता आपला, थॅलोफायटा. थॅलोफायटाचं काय सांगितलं तुम्हाला, थॅलोचा अर्थ काय असतो बरं, अब्सेंट ऑफ किंवा विदाउट स्टीम, रूट्स, लीव्स, सीड वगैरे. आणि पुढे आहे फायटाचा अर्थ काय बरं, प्लांट, म्हणजे असे प्लांट का ज्यांना ह्या गोष्टी नाही. बाकी मग त्यांची कॅरेक्टरिस्टिक्स सांगितले 1, 2, 3, 4, 5, 6. हे किती कॅरेक्टरिस्टिक्स आहे, 6 कॅरेक्टरिस्टिक्स आहे. पहिलं कोणतं कॅरेक्टरिस्टिक्स होतं बरं, की ज्यांना स्वतःचे रूट्स, स्टीम, लीव्स नसतात. सेकंड काय सांगितलं, दोज प्लांट ग्रो मेनली इन वॉटर. हे कुठं ग्रोथ होतात, यांची कुठं ग्रोथ होती, पाण्यामध्ये. ते पुन्हा दे हॅव बी युनिसेल्युलर पण आहे आणि मल्टीसेल्युलर पण आहे, मायक्रोस्कोपिक पण आहे आणि लार्ज पण आहेत, मोठे पण आहेत. एक्झाम्पल ऑफ द अल्गी दिले तुम्हाला, कोणतं आहे, स्पायरोगायरा. नाव लक्षातच ठेवा, स्पायरोगायराची तुम्हाला डायग्राम काढायला सुद्धा विचारली जाते. त्यानंतर आहे अल्थ्रोक्स, त्यानंतर आहे उल्का वगैरे, हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. बाकी तुम्हाला ह्या गोष्टी मी सांगितल्याच्या पुढे. मग याचे काही तुम्हाला डायग्राम दिले बघा, तुम्हाला टेलिस्कोप खाली डायग्राम दिले. हे कोणाचं आहे बरं, स्पायरोगायरा. असे स्पायरोगायरा दिसतात. हे शॉवर लाईक दिसतंय ना तुम्हाला, स्पायरोगायरा. डायग्राम दिली बघा तुम्हाला बुक मध्ये, आहे का स्पायरोगायरा, आली का मम्मी, चालेल. स्पायरोगायरा कळाला सर्वांना. हे कशाचं बरं, अल्थ्रोक्स, याची डायग्राम आहे. त्यानंतर आहे आपला उल्वा, याची ही डायग्राम. अशी डायग्राम दिल्या बघा तुम्हाला. हे काय बरं, जात. त्यानंतर काय, सर्गासम, ही तुम्हाला डायग्राम दिलेली आहे. ओके, ह्या सर्व तुम्हाला काय दिलं इथं, डायग्राम्स वगैरे दिलेले आहेत. क्लिअर होईल का इथपर्यंत, काही डाऊट राहील का,
नाही, 100% थोडाही डाऊट नसेल. आपला अर्धा लेसन इथपर्यंत झालेला आहे. उरलेला जो अर्धा लेसन आहे तो आपण पुढच्या लेक्चरला कव्हर करणार आहे. म्हणजे आपला 2 लेक्चर मध्ये हा टोटल चॅप्टर आपला कव्हर होणार आहे. हा चॅप्टर तुम्हाला जवळपास 8 मार्क्स साठी विचारला जातो. 7 ते 8 मार्क्स साठी महत्वाचा आहे. चांगला पाठ करून ठेवा. जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा. थँक्यू सो मच.